आज बनवूया गुजराती हांडवो। हा एक नाश्त्याचा प्रकार आहे। तांदूळ आणि सोबतच काही डाळी मिळून बनवला जातो। चला तर सुरुवात करूया। हांडवो बनवण्यासाठी इथे 1 वाटी तांदूळ, अर्धा वाटी चणा डाळ आणि अर्धा वाटीपेक्षा कमी तूर डाळ आणि सोबतच उडीद डाळ देखील घेतलेली आहे। आता हे सर्व एकत्र करून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। स्वच्छ 2-3 पाण्याने धुतल्यानंतर 6 ते 7 तास हे आपण भिजवून घेणार आहोत। भिजवून घेतल्यानंतर आपण हे छान फर्मेंट करून घेणार आहोत। इथे बघू शकता भिजेल इतपत पाणी यामध्ये घातलेलं आहे। 6 ते 7 तासानंतर पूर्ण त्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता हे आपण फर्मेंट होण्यासाठी छान पेस्ट करून घेणार आहोत। इथे अर्धा वाटी एवढं दही घेतलं आहे। दही छान फेटून घेतलं आहे। त्यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे तुम्ही ताकाचा वापर देखील करू शकता। हे बॅटर आपल्याला दळत असताना यामध्ये हे दह्याचं पाणी घालायचं आहे किंवा ताक असेल घरी तर ताक देखील यामध्ये घालू शकता, ज्यामुळे छान फर्मेंट होतं बॅटर। आणि ही एक पारंपरिक रेसिपी त्यांच्याकडे अशीच बनवली जाते, ती पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। आता हे बॅटर आपल्याला 8 ते 10 तासासाठी फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं आहे। 10 तासानंतर बघू शकताय छान असं बॅटर फर्मेंट झालेलं आहे। यानंतर यामध्ये काही सुक्या भाज्या ॲड करायच्या आहेत। गाजर, सोबतच दुधी भोपळा किंवा कोबी आणि शिमला मिर्च, सोबतच बारीक कट केलेला कांदा हे घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या कमी अधिक करू शकता। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे। आलं, हिरवी मिरची याचा ठेचा बनवून घेतलेला आहे ते घालायचं आहे। सोबतच भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे तो घातलेला आहे। चवीनुसार मीठ आणि हळद घातलेली आहे। सोबतच अर्धा चमचा एवढी साखर घातलेली आहे। आता हे सर्व छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला जेवढा बनवायचा आहे हांडवो तेवढंच बॅटर आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्यामध्येच आपण थोडासा खाण्याचा सोडा हा मिक्स करायचा आहे। तुम्ही ते इनो देखील वापरू शकता। आता जेवढं एक वेळेला बनवायचं आहे तेवढंच बॅटर मी वेगळं काढून घेत आहे आणि त्यामध्ये चिमूटभर एवढा खाण्याचा सोडा घातलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि लगेचच कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये तेल घालायचं आहे, मोहरी घालायची आहे आणि जिरं घालायचे आहे। 3-4 एवढे कढीपत्त्याचे पाने देखील घालायचे आहेत। मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरे घातले, तीळ घालायचे आहेत आणि कढीपत्ता घातला। लगेचच हे बॅटर यावरती आपल्याला ओतून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे जाड पातळ देखील बनवू शकता। हांडवो हा जास्तच जाड असतो, मी थोडासा पातळ केलेला आहे। आणि आता हे वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला। गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे, म्हणजे खालच्या बाजूने करपणार नाही। छान आपल्याला लालसर असा क्रिस्पी भाजून घ्यायचा आहे एका बाजूने, त्याचसोबत दुसऱ्या बाजूने हा पलटी करून घ्यायचा आहे। हा एका बाजूने जरी भाजला तरी काहीच हरकत नाही, मी दोन्ही बाजूने हा छान भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकताय मस्त खरपूस भाजलेला आहे। तर तयार झालेला आहे आपला गुजराती हांडवो। अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे, चवीला देखील तेवढाच छान होतो। जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा, यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। तयार झालेला आहे हांडवो। आता हा तुम्ही नारळाच्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा असंच देखील खाऊ शकता। सर्व भाज्या घातल्यामुळे आणि डाळीमुळे छान पौष्टिक नाश्ता असा तयार होतो आणि अगदी कमी तेलात खमंग असा नाश्ता तयार झालेला आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।